सिनेमा पाहिला तू असा प्रश्न विचारला की आधी पोरं शायनिंग मारायला हॉलिवूड पिक्चरची नावं घ्यायची। आता त्याची जागा घेतली आहे साऊथच्या सिनेमाने। साऊथचे सिनेमे म्हणजे डोकं बाजूला ठेवायचं आणि एन्जॉय करायचं। एकाचा बदला, दुसऱ्याची लव्ह स्टोरी, हे असले विषय कधीच मागे पडले। आता चलती आहे इंटेन्स सामाजिक विषयांची किंवा स्लाइस ऑफ लाईफ सिनेमांची। सध्या सगळीकडे साऊथच्या सिनेमांचा बोलबाला आहे। महाराजा सिनेमाने तर पार सिक्सर मारून सोडलाय। हे असे सिनेमे इंग्लिश, हिंदी, मराठी सिनेमांपेक्षाही खतरनाक आशय विषयाचे आहेत असं मत सिनेप्रेमींचं आहे। त्यामुळे या सिनेमांची चलती आहे। अगदी साधा सोपा विषय, भंपक कथानक नाही, भपका नाही, अशा आशयाचे सिनेमे येणार आहेत। ते कोणते सिनेमे आहेत त्या व्हिडिओतनं बघूयात। नमस्कार, मी रसिका आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। सुरुवात करू बहुचर्चित पुष्पा 2 सिनेमाने। सुकुमार आणि अल्लू अर्जुन हे या पात्राच्या कथेच्या इतके प्रेमात पडले की 3 भागात सिनेमा करायचं ठरलं। पुष्पा हा ट्रायोलॉजी असणार हे सुरुवातीलाच माहित होतं, पण पहिला भाग कितपत चालतो यावर पुढच्या 2 भागांचं भविष्य अवलंबून होतं। 2021 मध्ये पुष्पा द राईज हा सिनेमा आला। यात अल्लू अर्जुन कधीच न बघितलेल्या लुक आणि रोल मध्ये दिसला। फक्त तेलुगू नाही तर हिंदी मध्ये रिलीज केलेला हा सिनेमा इतका क्लास बनवला होता की सगळ्यांनी तो डोक्यावर घेतला। याआधी अल्लू अर्जुनचे चिक्कार सिनेमे डब झाले, गोल्ड माइन्सवर सगळ्यांनी ते एन्जॉय पण केले, पण पुष्पा रिलीज होतानाच 5 भाषांमध्ये करण्यात आलेला। सिनेमात काय भाव खाऊन गेलं तर अल्लू अर्जुनचं पात्र, त्याचा जान आणणारा अभिनय आणि रिअलिस्टिक स्टोरी। पहिल्या भागात पुष्पाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण व्हायची सुरुवात झाली आहे। आता पुष्पाच्या महत्त्वाकांक्षा आणि त्यातनं पॉवरफुल होण्याचा त्याचा प्रवास, हे त्याला वाटेल ते करायला भाग पाडतोय याचा प्रवास आपल्याला बघायला मिळणार। पुष्पा 2 सिनेमा आधी 15 ऑगस्टला रिलीज होणार होता, पण आता रिलीज डेट चेंज झाली आहे आणि रिलीज होतोय 6 डिसेंबरला। सिनेमाची अनाउन्समेंट करणारा व्हिडिओ, मग एक टीझर, 2 गाणी सुद्धा रिलीज झाली आहेत। या 4 गोष्टींना एकत्रित मिळून 200 मिलियन पेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले। पुष्पा 1 जर चिंगारी असेल तर बघता बघता दुसरा भाग फायर असणार आहे, यात काही शंका नाही। पुढचा सिनेमा आहे कांतारा 2। एक ऋषभ शेट्टी नावाचा पोरगा आला आणि त्याने कांतारा सिनेमा बनवून लोकांना पार येडं करून टाकलं। ऋषभच्या गावात एक सांगितली जाणारी गोष्ट आहे, तीच त्याने मोठ्या पडद्यावर आणली आणि भारताच्या मातीशी, संस्कृतीशी जोडणारा एक सिनेमा प्रचंड गाजला। आता या सिनेमाचा सिक्वल बनतोय। ऋषभ यांनी कॉलेजमध्ये असल्यापासूनच हे 2 भाग करायचे असं ठरवलं होतं। सुरुवातीला त्यांनाही कल्पना नव्हती की हा सिनेमा कन्नडच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांशी त्यांना जोडणार आहे। सिनेमाचा फर्स्ट लुक सुद्धा समोर आलाय, जो डोळे दिपवून टाकणार आहे। ऋषभ यांच्या गावात एक मोठा सेटही तयार करण्यात आलाय, जिथे सिनेमाचा सिक्वल म्हणजे प्रीक्वल असणार आहे, जो शूट होणार आहे। कांताराच्या दुसऱ्या भागात आपल्याला एक जुनी गोष्ट बघायला मिळेल असं म्हटलं जात आहे। हा दुसरा भाग साधारणपणे इसवी पूर्व 301 ते 400च्या दरम्यानच्या कथानकावर असू शकतो, ज्यामध्ये पांजुर्ली आणि गुलिगा देवांची कथा असू शकते। डिसेंबर पासूनच सिनेमाचं शूट सुरू झाल्याच्या बातम्या येत होत्या। हा सिनेमा टाइमलाईन नुसार डिसेंबर 2024 मध्ये रिलीज होणार आहे, पण पुष्पा सिनेमाची रिलीज डेट बदलल्याने आता हा सिनेमा पुढच्या वर्षी येऊ शकतो अशी एक शक्यता आहे। पुढचा सिनेमा आहे KGF 3। कन्नड इंडस्ट्रीला तारून नेलेल्या KGF सिनेमाची ट्रायोलॉजी सुद्धा एकदम चर्चेत आहे। रॉकिंग स्टार यशनी अख्खं मार्केट जाम केलंय। या सिनेमाचा रॉकी व्हायलेंट आहे, पण भाव खाऊन जातोय। सिनेमामध्ये असलेल्या ॲक्शन, सिनेमाची स्टोरी, सलाम रॉकी भाईची स्टाईल, कशाचं कौतुक करायचं कळतच नाही। या सिनेमाच्या दुसऱ्या भागाचा शेवट एवढा जबरदस्त केलाय की तिसऱ्या भागाची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली। दुसऱ्या भागात रवीना टंडन, संजय दत्त सारखे हिंदी कलाकार सुद्धा बघायला मिळालेले। KGF 3 चं शूटिंग ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू होईल। सिनेमाची ऑफिशियल अनाउन्समेंट 2024च्या शेवटी केली जाईल असं म्हटलं जात आहे। तर हा सिनेमा 2025 मध्ये यायची शक्यता आहे। आता बोलू सध्या गाजत असलेल्या महाराजा सिनेमाबद्दल। हो, मान्य आहे हा सिनेमा अपकमिंगच्या यादीतला नाहीये, पण साऊथ मध्ये एवढा थ्रिलिंग सिनेमा क्वचितच बनतो ज्याची चर्चा करणं महत्त्वाचं आहे। हा सुद्धा साधा रिव्हेंज सिनेमा नाहीये, तर अंगावर काटा आणणारा आहे। काही रिपोर्टनुसार विजय सेतुपतींनी जाणीवपूर्वक आपला 50वा सिनेमा निवडताना महाराजाची निवड केली असं म्हटलं जाते। खिळवून ठेवणारी स्टोरी, 1 मिनिटही तुमचं लक्ष न हटवणारी ऍक्टिंग, या सिनेमाने अक्षरशः सगळ्यांना अचंबित करून सोडलंय। रामचरण, कियारा आडवाणी यांचा गेम चेंजर हा सिनेमा याविषयी सुद्धा बोललं पाहिजे, कारण त्याची जाम उत्सुकता आहे। काही दिवसांपूर्वी या सिनेमाच्या शूटिंगचे काही फोटोही लीक झालेले। गेम चेंजर हा एक पॉलिटिकल ड्रामा आहे। एक मुलगा आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करायला काय करू शकतो यावर ही कथा आहे। तर रामचरण यामध्ये डबल रोल मध्ये असणार आहे। अजून एक असाच सिनेमा येतोय ज्याबद्दलही बोलून टाकूयात, ज्युनियर NTRचा देवारा। गेम चेंजर आणि देवारा या दोन्ही सिनेमामधली थीम काहीशी सेम आहे असं म्हटलं जात आहे। देवारामध्ये ज्युनियर
ज्युनियर NTR डबल रोलमध्ये आहे. ही कथा सुद्धा बाप मुलाच्याच आयुष्यावर आहे आणि या दोन्ही सिनेमातले दोन्ही सुपरस्टार बाप आणि मुलगा अशा दोघांच्याही भूमिका करणार अशी चर्चा आहे. देवारा सिनेमाचा हा पार्ट 1 असणार आहे. या सिनेमाला रोमॅन्टिकची किनार आहे. 27 सप्टेंबरला येणाऱ्या या सिनेमामध्ये बॉलिवूड कलाकार जान्हवी कपूर, सैफ अली खान सुद्धा दिसणार आहेत. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून एक बहुचर्चित सिनेमा येतोय. नाव आहे गोट. थलापती विजयचा मोस्ट अवेटेड सिनेमा म्हणून याचं नाव घेतलं जात आहे. असं म्हणतायत की थलापती विजय यामध्ये हिरो आणि विलन दोन्हीच्या भूमिकेत दिसेल. सायन्स फिक्शन असलेला ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम हा सिनेमा इंटरेस्टिंग असेल हे नक्की. ऑक्टोबर महिन्यात रिलीज असलेल्या कांगुआ सिनेमाबद्दल सुद्धा बरेच बोललं जात आहे. ऍक्टर सूर्या आणि दिशा पाटनी आपल्याला यामध्ये दिसतील. हा एक फॅन्टसी कथानकावर आधारित सिनेमा आहे असं समोर येत आहे. तर हे आहेत साऊथचे काही अपकमिंग सिनेमे. तुम्हाला कोणत्या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लगावबत्ती चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.